नमस्कार. आज आपण बघतोय ढाबा स्टाईल पालक पनीर. तर त्यासाठी मी इथे एक पालकाची गड्डी स्वच्छ चांगली निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ते उकळून घ्यायची आहे पालक. तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पालक बुडेल एवढं पाणी टाकलं आणि 1 चमचा साखर टाकलेली आहे, कारण पालकचा रंग आणि चव बॅलन्स करण्यासाठी. तर आता आपण यामध्ये पाणी थोडं गरम झालेलं आहे, तर जो आपण पालक घेतलेला आहे धुवून तो आपण यामध्ये टाकून घेऊया संपूर्ण. पालकला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त एक उकळी येईल एवढाच आपल्याला हा शिजवायचा आहे, म्हणजे ह्याला ब्लांचिंग प्रोसेस म्हणतात. तर इथं एक उकळी आली की आपल्याला लगेच हा थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर इथं फ्रीजचं पाणी आधीच तुम्ही रेडी ठेवा, म्हणजे पालकचा कलर बदलणार नाही. आणि जर आपण जास्त पालक शिजवला तर मग तो काळपट पडतो. त्यासाठी आपल्याला फक्त एक उकळीच आणायची आहे पालकाला. तर मी आधीच एका भांड्यामध्ये फ्रीजचं थंड पाणी ठेवलं होतं. बर्फाचे तुकडे पण टाकले तरी चालतील यामध्ये आणखीन तुम्ही. आणि आता हा पालक संपूर्ण थंड करून घेतलेला आहे मी या पाण्यामध्ये. त्यानंतर आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे. त्यासाठी आता यामध्ये आपण थोडा कोथिंबीर टाकला आणि हिरवी मिरची. लहान मुलं जर हिरवी मिरची खात नसेल तर नाही टाकली तरी चालेल. तर आता आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर टमॅटोची प्युरी बनवायची आहे. तर मी इथे एक मोठा टोमॅटो घेतला, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. तर आता ह्याची पण आपण पेस्ट बनवूया चांगली बारीक. तर इथं टमॅटो पेस्ट रेडी झाली. आता भाजीची फोडणी बघूया. तर यामध्ये मी एक कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर सगळ्यात आधी इथं आपण पनीरला थोडंसं तिखट आणि मीठ लावून घेऊया, त्याला मॅरिनेट करून घेऊ. तर मी इथं 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. तर पनीरला आपल्याला फ्राय करायचं आहे तेलामध्ये. खूप जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर मग पनीर असं कडक होतं. तर 1-2 मिनटंच फक्त याला आपण फ्राय करूया. हलकं असं फ्राय करायचं मीडियम फ्लेमवरती. तर पाहू शकता पनीर आपलं फ्राय झालेलं आहे. तर आता हे काढून घेतलं. आता आपण भाजी फोडणी घालतोय. त्यासाठी मी यामध्ये 2 तेजपत्ता टाकलेले आहे आणि 1 चमचा जिरं टाकलं. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकला. त्यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा मी बटर टाकलेला आहे. आता यामध्ये आपण कांदा चांगला परतवल्यानंतर टमॅटोची पेस्ट टाकलेली आहे. आता तेल सुटतपर्यंत याला चांगला आपण परतवून घेऊया. तर याला छान परतवून घेतल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहे. तर यामध्ये मी हळद नाही टाकणार आहे, तर धने पावडर टाकलेली आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे आणि इथं मी गरम मसाला वापरलेला आहे. तर 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. मसाले चांगले तेलामध्ये आपण परतून घेऊयात. आता जे आपण पालकची पेस्ट बनवली होती ती यामध्ये ॲड केलेली आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर पालक पनीर जे आहे ते खूप जास्त पातळ नसतं, तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मीडियमच ठेवायची आहे. म्हणजे जास्त पातळ पण नको आणि खूप जास्त घट्ट पण नको, मीडियम राहिली पाहिजे. आता जसं मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणेच ठेवायची आहे. तर यामध्ये आपण चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर जे आपण पनीर फ्राय केलेलं आहे ते टाकायचं आहे भाजीमध्ये. त्याला एकदा पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर भाजीची चव वाढवण्यासाठी यामध्ये कसुरी मेथी टाकायची. हातावर थोडी क्रश करून घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला शिजवून घ्यायचं. भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आता 5 मिनटं याला आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. तर आणखीन ही आपली भाजी पूर्ण बनलेली नाही, तर यासाठी आपण तडका तयार करणार आहे. तर इथं मी पॅन ठेवला आहे, त्यामध्ये बटर टाकायचं 1 चमचा. तर बटर चांगलं मेल्ट झालं की लसूण मी चिरून घेतला होता 5 ते 6 पाकळ्या, तर त्याला आपण छान फ्राय करूया. आता लसूण फ्राय झाला की यामध्ये तुम्ही लाल सुक्या मिरच्या टाका. माझ्याकडं नव्हत्या त्यामुळं मी नाही टाकल्या, तर मी यामध्ये हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. तर आता हे चांगलं फ्राय करून घ्या. हे चांगलं परतलं की यामध्ये छान असं तिखट टाकायचं. 1 चमचा टाकलेला आहे आणि गॅस बंद करायचा, म्हणजे फोडणी जळणार नाही. आणि ही फोडणी वरून टाकायची आहे भाजीवरती.
त्यानंतर तुमच्याकडं फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ते टाकू शकता. मी इथं दुधावरची साय फेटून घेतली आहे, तर तीच यावरती टाकायची आहे. तर मस्त अशी आपली ढाबा स्टाईल पालक पनीर तयार झालेली आहे आणि भाजीचा कलर, रंग, टेक्स्चर खूप छान आलेला आहे. तर आता याच्यावर आपण फक्त पनीर किसून टाकणार आहे, म्हणजे आपली ढाबा स्टाईल पालक पनीरची भाजी तयार होणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला सांगा. आवडली असेल तर लाईक, शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.